लास्ट इयर आम्ही सर्वेश्वर यात्रेनिमित्त एक छोटासा स्टॉल लावला होता. हा एवढा छोटा. हा एका दादाचा स्टडी टेबल आहे. कोणाला काहीच एक्सपिरियन्स नव्हता, 0 एक्सपेक्टेशन्स होते. तरी पण आम्ही दही धपाटे आणि वडापाव विकून 3,645 रुपये कमावले. हो, एकाच संध्याकाळी 3,645 फक्त काही तासांत. लोकांना खूप मजा आली, आम्ही पण खूप मजा केली. पण आम्हाला काहीच कल्पना नव्हती की पुढल्या वर्षी असं काही होईल. वर्ष 2025, 22 नोव्हेंबर. आमच्या इथल्या डेबिलदादाने सगळ्यांना बोलवलं. 3 दिवस, 15,000, झोपडीसारखा गावरान स्टॉल. माझा स्टडी टेबल वापरायचा नाही. ॲडव्हर्टिजमेंट, गाणी, गेम्स काहीही करा, पण गर्दी जमवा. जत्रेला 6 दिवस उरलेत. कुठून आणायचा असा स्टॉल? 3 दिवसात 15,000चा गल्ला कसा करायचा? सगळे एकमेकांकडे बघू लागले. पण तेव्हा लक्षात आलं, ये काम एक ही कमीना कर सकता है. रोशन चौबे उर्फ खरखऱ्या, आमचा सेल्स हेड, हा काही विकू शकतो. स्टॉलची शोध मोहीम अशा व्यक्तीला देण्यात आली ज्याला अख्खा कुर्ला माहिती आहे, आणि अख्ख्या कुर्ल्याला तो कोण? आहे ना मी, देवा पवार. स्टॉल तर सापडला, पण मालकाकडून परमिशन यांनी घेतली, अवधूतच्या मम्मीने. स्टॉलच्या सजावटीचे काम ज्या टीमला दिले होते, ती टीम येईपर्यंत स्टॉल सजवून तयार केला होता या टीमने. टाकाऊपासून टिकाऊ अशी सजावट यांनी केली. या पूर्ण प्रोजेक्टच्या जीव की प्राण. प्रोक्युअरमेंट, डेकोरेशन, रेसिपी स्टँडर्डायझेशन, कॅशियर आणि ओव्हरऑल कोऑर्डिनेटर, या कोणतेही काम मस्तपणे पार पाडतात. साहिल, जिया, सूरज, अवधूत, जिजा, हर्षदा, आराध्य, ओम, वेदांत, देवाचे पप्पा यांनी पण मोलाचं योगदान दिलं. आणि महेशने सुद्धा. महेश चौरसिया, याला सगळी कामं येतात. मोरे काकी, देवाची मम्मी या हेडशेफ, आणि तनूची मम्मी, सविता आत्या, ऋग्वेदची मम्मी आणि अवधूतची मम्मी यांनी किचन नॉन स्टॉप सांभाळलं. या सगळ्यांना सलाम. या सगळ्या इनएक्सपिरियन्स्ड लोकांत एकच एक्सपिरियन्स्ड व्यक्ती होता, ज्याची आम्हाला बरीच हेल्प झाली. आशुतोष चौधरी, आमचा सेकंड सेल्स हेड. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तो डेव्हिल दादा पण बघत होता. आणि 3 दिवसाच्या अथक परिश्रमांनंतर आम्ही कमवले 28,000 रुपये. हो, 28,000 रुपये 3 दिवसात. आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं ते शक्य झालं. सगळ्यांच्या मेहनतीने, विश्वासाने, त्या सर्वेश्वराच्या आशीर्वादाने, आणि जिने हे सगळं स्टार्ट केलं तिने. स्नेहा राहुल सावंत, या उपक्रमाच्या फाउंडर, त्या ह्या वर्षी येऊ शकल्या नाहीत. त्या एका छोट्या पैलवानाच्या ड्युटीवर आहेत. ते दोघेही पुढील वर्षी असतील आपल्यासोबत. भेटू पुढल्या वर्षी. येतो.